नमस्कार, सुप्रभात सर्वांना. पहाटेचे वाजले 3 आणि आपण आज जाणार आहोत भिगवणला स्कूटीवरती. तर चला निघू प्रवासाला. तर गणपती बाप्पा मोरया आणि रोडवर आपलं स्वागत आहे. आपण निघालोत आणि 3:27 झाले निघता. ठीक आहे, 3:30, 4:30, 5:30, 6:30पर्यंत आपण आरामात पोहोचू. 110-112 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, प्रश्न हा आहे की तुम्ही कशानं प्रवास करताय हा बिलकुल मॅटर करत नाही आहे. तुम्ही कशाने प्रवास करा, तुम्ही सायकलनं प्रवास करा, तुम्ही स्कूटीनं प्रवास करा, तुम्ही मोटरसायकलनं करा, तुम्ही हिमालयानं करा, तुम्ही विमानानं करा, काही फरक नाही पडत आहे. फक्त तुम्ही तुमचा आवडता प्रवास नक्कीच करायला पाहिजे. तर आपण आलेलो आहोत भिगवणमध्ये आणि आता दिवस उजाडलेला आहे. खरं तर या वेळेला आपण पाहिजे होते कुंभारगावमध्ये. अजून 5-6-7 किलोमीटर आपल्याला जायचं आहे पुढे. बघूया काय होतंय, बघूया. कारण काय होईल, आपण जर उशिरा गेलो आपल्याला आपण जे शेअरिंगमध्ये बघतोय बोट तो भेटणार नाही, सगळे निघून जातील. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आणि समोर पाटी दिसते ती कुंभारगावची आणि आपण जाणार आहोत कुंभारगावला. तर चला आपण इथून घेऊया लेफ्ट. ठीकठाक इकडे असाल, पुढे तसं चालायचं. आणि विशेषतः म्हणजे दुपारी इतकं ऊन चटकत असलं तरी सध्या मात्र चांगलीच थंडी आहे. मला तर चांगली हुडहुडी भरली, हुडहुडी. 3:30 वाजले उरकायला मी फारच ढिसाळ माणूस आहे, उरकत नाही लवकर. बघू नको बाबा माझ्याकडं. अडे इथं लावू गाडी आपली. मागच्या साला त्यावेळेस पाणी भरपूर होतं, इथपर्यंत पाणी होतं, इथं बोटी होत्या. आता मात्र आता ह्याच्यामध्ये कॅप्चर होत आहे की माहीत नाही, परंतु इतकं अप्रतिम प्रतिबिंब उमटलंय पाण्यावरती सूर्याचं. आहा हा, विचारूच नका, इतकं अप्रतिम. तो बघा, चंद्र अजून मावळलेला नाही आहे आणि हा बघा स्वर्ग, भिगवणचा स्वर्ग.
हा 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 हा, नुसतं प्रतिबिंब बघा तुम्ही पाण्यातलं. तर मित्रांनो, विषय असा आहे, बोट आपण ज्या 2 मित्रांना बोटीचं बद्दल बोललो होतो ते गेलेत बाहेर. त्यांना यायला अजून 1 तासभर लागेल. आणि आपण इथल्या एका स्थानिक अजून एका बोटवाल्यांशी पण आपण बोललो. त्याने आपल्याला सांगितलं 1 तासाचे 1000. परत 1 तासाचे 1000 इथे नाही आहेत. मला वाटतं 800-900मध्ये बोट आपल्याला 2-3 तासासाठी मिळत असावी. तुम्हाला गंमत दाखवतो. तर इथे ही शंख किती गोळा झालेत बघितलं. तर आपण इथं 11-12 वाजेपर्यंत वेळ घालूया आणि मग त्याच्यानंतर आपण परतीचा प्रवास सुरू करूया. तो आपण जाऊया. आता आपण हायवेनं जाणार नाही आहोत, आपण जाऊया मधल्या रस्त्याने. तुम्हाला एक भुईकोट किल्ला दाखवणार आहे. त्या किल्ल्याला आपण जाऊया. मागच्याच ऑलरेडी आपण व्हिजिट केलेली त्याला. त्याच्यानंतर एक छानसं मंदिर आहे सिरसफळला, तिथं आपण जाऊ. मित्रांनो, तिकडे समोर बघा, पक्ष्यांची मांदियाळी, जत्रा भरली, जत्रा. समोरच्या तीरावर पलीकडं खूप सारे पक्षी. आता आपण जवळ गेलो, हे उडणार बघायचे तुम्हाला. पुन्हा एकदा दाखवतो, दिसतात का ह्याच्यामध्ये. चिंगल बघितला. वाव, बघा ही सगळी दिसते ना तुम्हाला. ते आपण जिकडून आलो तिकडे पलीकडे जाऊन बसतील. आता सगळी पक्षी गेली तिकडं, ते सगळी थव्याने जातील आणि पलीकडे त्या तिकडे बसतील जाऊन. आपण तिकडनं फिरत फिरत इकडं आलोत. तर चला मंडळी, आता आपण इथून काढता पाय घेऊया भिगवणला. परत इथून आपल्या आतल्या रस्त्यानं. आता आपण हायवेनं नाही जाणार, आतून जाणार. मस्त फिरत फिरत जाणार. 10:30 झाले, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. त्या वेळेचा सदुपयोग करून आपण पुढे जाऊया. कशी आली का नाही आठवण गावाकडच्या रस्त्याची.